Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन. भारतीय राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा. समाजकार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना 1991 मध्ये पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात. अभिनेत्री त्रिशा आणि मुख्यमंत्री विजय यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप. डीएमकेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप. तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात खळबळ. गृहमंत्री अमित शहांवरनं आजही संसदेत गदारोळ. अवघ्या 5 मिनिटात लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. सभागृहात चर्चा करा हा घोषणाबाजीचा मंच नाही. ओम बिर्ला यांची तंबी. राम मंदिर दान चोरीवरनं राज्यसभेतही गदारोळ. मोहन भागवत यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांशी संवाद साधावा. संजय राऊतांची संघ नेतृत्वावर टीका. तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरेच जेनझी. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार. बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा काँग्रेसचा निशाणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले शब्द चुकीचे. पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का. काँग्रेसच्या गुंगी गुडिया टीकेवरनं अंजली दमानिया आक्रमक. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढला. राम मंदिर लूट आणि जेनझी आंदोलनामुळे भाजपचा बांकीपूरमध्ये पराभव. मोदींची लोकप्रियता घसरली. संजय राऊतांचा निशाणा. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुखांवरील खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावं. बेंगळुरूच्या ओबीसी अधिवेशनात जरांगेंना मंचावरती जागा देणार. बबनराव तायवाडेंचं जरांगेंना खुलं आव्हान. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेंच्या माणसांनं हल्ला केल्याचा आरोप. झारखंडमध्ये जेनझींचा संताप. जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर. रांचीत विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन. कर्ज भरूनही बँकेनं जमीन परस्पर विकली. दिंडोरीतील शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप. जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपली. नाना पटोलेंकडनं व्हिडिओ पोस्ट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी. रायगडच्या पेणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवींसह 4घांवरती गुन्हा. खंडणी जीवघेण्या हल्ल्यासह चोरीचा गुन्हा दाखल. मुंबई पोलीस दलात 6 कोटी 41 लाखांचा वेतन घोटाळा उघडकीस. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार. 5 जणांवरती गुन्हा दाखल. समतानगर पोलिसांकडून अधिक तपास. मुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ वॉर्ड परिसरात 2 कंत्राटदारांमध्ये हाणामारी. दोघांचा एकमेकांवरती चाकू हल्ला. एका टेंडरवरनं वाद झाल्याचा पोलिसांना संशय. माटुंगा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. शहापुरात खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवानाच्या मृत्यूनंतरही प्रशासन गंभीर नाही. घटनास्थळाच्या अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आसनगावजवळ रस्त्याची चाळण. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. राज्यात पावसाचा जोर ओसरला. घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट. मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम. पुण्यातला भिडे पूल अजूनही पाण्याखालीच. भिडे पुलावरची वाहतूक बंद. काल अनेक वाहनं पाण्यात अडकून पडली होती. खडकवासलामधनं 18,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. सतर्कतेचा इशारा. नांदेडमध्ये 10वीच्या 2 विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावरती चाकू हल्ला. जुन्या वारातून विद्यार्थ्यांमध्ये सुडाची भावना. दोघे पोलिसांच्या ताब्यात. जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार. केंद्र सरकारकडून जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी. लडाख आणि जम्मू काश्मीर यांसारख्या असंतुलित क्षेत्रात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जनगणना केली जाणार.
Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.